मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज नाशिकच्या कुसुमाग्रज या निवासस्थानापासून आज ग्रंथदिंडीला सुरुवात झालेली आहे। आपण जर माझ्या मागे बघितलं तर मोठ्या प्रमाणात पारंपरिक वेशभूषा करत मोठ्या विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले आहेत। मोठ्या प्रमाणात या युवकांचा या ठिकाणी समावेश आपल्याला बघायला मिळतोय। वारकरी संप्रदायाची परंपरा या ठिकाणी दाखवत वारकरी जे आहेत ते टाळ आणि मृदुंगाच्या जयघोषात या ठिकाणी ग्रंथदिंडीत सामील झाले आहेत। आपण जर बघितलं तर विठ्ठलाची मोठी प्रतिमा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि मागच जी ग्रंथदिंडी आहे ती ग्रंथदिंडी देखील मागून या ठिकाणी येत आहे। आपण जर बघितलं तर ह्या वारकऱ्यांच्या वेशभूषेत ही ग्रंथदिंडी या ठिकाणी बघायला मिळते। त्यामध्ये ज्ञानेश्वरी हे संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा जी आहे ती या ठिकाणी विराजमान केली। आपण जर बघितलं तर विठ्ठलाची मोठी प्रतिमा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। नाचता विठ्ठल जो आहे तो आता वारकऱ्यांमध्ये या ठिकाणी सामील झालेला आहे आणि टाळ आणि मृदुंगाच्या गजरात जी ग्रंथदिंडी आहे ती या ठिकाणी ते निघालेली आहे। मोठ्या प्रमाणात युवकांचा जो आहे तो या ठिकाणी सहभाग आपल्याला काहीसा पाहायला मिळतोय। मागे जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा जिरेटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्या ग्रंथदिंडीमध्ये जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे वेशभूषा करत युवकांनी जो आहे तो मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ग्रंथदिंडीत आपण जर बघितलं तर पारंपरिक पद्धतीने मराठी भाषा ची जी आहे ती गौरवशाली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। युवकांनी जो आहे काहीसा वेगवेगळ्या पद्धतीचा पेहराव या ठिकाणी केलेला आहे आणि महिलांकडून जे आहे ते आपल्या मराठी भाषा दिनानिमित्त साडी आणि फेट्यांचा जो पेहराव आहे तो या ठिकाणी काहीसा पाहायला मिळतोय। या ठिकाणी जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा जिरेटोप आपल्याला पाहायला मिळतोय। काहीशे विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी मराठी माती मराठी म्हणे अशा प्रकारचा जो आहे ते बोर्ड या ठिकाणी आश्रय घेऊन या ठिकाणी निघालेले आहेत आणि महाविद्यालयीन असतील शाळकरी मुलं असतील मोठ्या प्रमाणात या ग्रंथदिंडीमध्ये सामील झालेले आहेत। महाराजांची जी राजगादी आहे त्या राजगादीवरती हा भव्य असा जिरेटोप या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर महिला ज्या आहेत आपल्या साडी असतील फेटा असतील अशा परंपरेत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नाशिकच्या कुसुमाग्रज या ठिकाणाहून ही ग्रंथदिंडी जी आहे हिला सुरुवात झाली आहे आणि नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक समाज या ठिकाणी या ग्रंथदिंडीचा समारोप होणार आहे। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।